नमस्कार मित्रांनो. माझं नाव श्रीकृष्ण बांगर. मी तुम्हाला आज माझी स्टोरी सांगणार आहे. माझा यशाचा प्रवास सांगणार आहे. खरं तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघेरा हे माझं गाव. जन्मतः आईवडील हे ऊसतोडणी कामगार. वडिलांची परिस्थिती अति सामान्य. 5 ते 6 एकर कोरडवाहू जमीन आणि 6 महिने गावी थांबायचं, जमीन करायची आणि त्यानंतर दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी कामगार बनून जायचं. यामध्ये आमचा जन्म झाला. या कुटुंबामध्ये वडिलांची परिस्थिती अगदी अडाणी. आई आणि वडील दोघंही शिक्षणाच्या बाबतीत अडाणी. पुढे चालून आम्हाला शाळेत घातलं आमचा जन्म झाल्यानंतर. त्यानंतर आम्हाला शाळेत काय येतं हे पाहण्यासाठी कोणीही नव्हतं फॅमिलीमध्ये. ओके, कुणी विचारत नव्हतं. मला 3रीला माझं स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं. म्हणजे मराठीमध्ये माझं नाव लिहिता येत नव्हतं. तर इंग्लिशची तर फारच वाट लागलेली होती 5वी नंतर. 10वीपर्यंत कसा तरी प्रवास केला. आईवडिलांनी जमेल त्या पद्धतीने आम्हाला आर्थिक मदत केली, सहकार्य केलं आणि शिकवली शाळा. 10वी पास झाल्यानंतर मी इंग्लिश येत नाही म्हणून, आता मराठी जमत होती पण इंग्लिश येत नाही म्हणून 11वी कला शाखेला ॲडमिशन घेतलं आणि 12वी पास झालो. ओके, विदाऊट कॉफीचा 12वी पास झालो, चांगल्या मार्काने झालो. पण इंग्लिश हा घटक येत नव्हता. आजही इंग्लिश पाहिजे तेवढी प्रभावी नाही आहे किंवा त्याच्यामध्ये यश नाही. पण हे सगळं करत असताना जॉब म्हणून काय तर आयुष्यामध्ये एकच ठरलेलं होतं. शिक्षणानंतर जॉब तर एकच ऑप्शन दिसत होतं, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस होणे किंवा आर्मी भरतीत जाते. तर आर्मी भरतीसाठी मी 1-2 वेळेस ट्राय केलं पण यश मिळालं नाही आहे. त्यानंतर पोलीस भरतीला 2011ला मुंबईला ट्राय केला, तिथंही अपयश आलं. ओके, त्यानंतर नंदुरबार पोलीस भरती 2013ला ट्राय केला, तिथंही अपयश आलं आणि शेवटी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये सुरक्षा रक्षक निमशासकीय खातं इथे माझं सिलेक्शन झालं आणि 9,300 पहिली आयुष्यातली कमाई हातावर आली. यामधल्या काळामध्ये मी काम करून म्हणजे सिक्युरिटी गार्डचा जॉब करत होतो, एखाद्या हॉटेलमध्ये काम करत होतो, पेपर टाकायचे काम केले, लोकांच्या घरी आंब्यावाल्याकडून आंबे घ्यायचे आणि ते लोकांपर्यंत शेअर करायचे. त्या बदल्यात म्हणजे कमवा आणि शिका या पद्धतीने करत होतो, कारण परिस्थिती पाठीमागची माहीत होती. अशा पद्धतीने आयुष्यातली पहिली नोकरी मला मुंबईमध्ये लागली. मुंबईमध्ये मग मी हा प्रवास चालू केला आणि जगत होतो. अगदी जेमतेम चाललं होतं. पण सॅलरी 9,300, मुंबईसारखा प्रवास. मग 1,500 रुपयाच्या अगदी चाळीतल्या खोलीमध्ये मी आणि माझा मित्र हनुमंत बसाटे, तो आता छत्रपती संभाजीनगरला सुरक्षा रक्षकच आहे. आणि मग आम्ही दोघंजण ते 750-750 द्यायचो आणि राहायचो अगदी चाळीमध्ये, जिथे टॉयलेटची सोय नाही. अगदी अशा चाळीमध्ये प्रवास. मग 3 वर्ष मुंबईमध्ये राहिलो. त्यानंतर पुण्याला बदली करून घेतलं. तोपर्यंत सॅलरी आता 16,000 झाली होती. आणि याच कालावधीमध्ये माझं लग्नही जमलं, लग्नही झालं आणि पुढे चालून आता एकाचे 2 झाल्यामुळे खर्च वाढला होता. ओके, सगळं आता करणं शक्य नव्हतं, पण तरी चाललं होतं. आणि याच कालावधीमध्ये समाजसेवकाचा नाद आला मनामध्ये, थोडीशी आवड होती आणि म्हणून मग गावच्या राजकारणात आईचा फॉर्म भरला, निवडणूक लढलो, निवडणूक जिंकलोत आणि गावचा कारभारही मीच पाहत होतो. रेकॉर्डली आई होत्या आणि तिथलं काम पाहता पाहता जॉब पाहणं, काम पाहणं, त्याचबरोबर मी LIC ॲडवायझर म्हणून होतो. बरेचसे उद्योग केले मधल्या काळात, पण यश कुठं झालं नाही आहे. बँकेमध्ये कधीच अकाउंटवरती पैसे शिल्लक होते अशी परिस्थिती नव्हती. आणि याच कालावधीमध्ये 2021 मध्ये माझ्या आयुष्यामध्ये हर्बल लाईफ न्यूट्रिशन आलं. स्वतःचं वजन वाढलं होतं, अनहेल्दी लाईफस्टाईल झाली होती, वेगवेगळे चॅलेंज येत होतं आणि वजन कमी करण्यासाठी म्हणून मी हर्बल लाईफबरोबर आलो. पहिल्या 40 दिवसामध्ये माझ्या हेल्थ चॅलेंज कमी झाले. माझं वजन 7 किलो कमी झालं. त्याचबरोबर माझे जे हेल्थ चॅलेंज होते तेही नॉर्मल झाले आणि मी प्रोडक्ट बंद केलं. जसं इतर लोकही करतात त्या पद्धतीने मी प्रोडक्ट बंद केलं. आणि त्यावेळेस माझे मेंटॉर यांनी मला त्या सेशनसाठी मला त्या हर्बल लाईफबरोबर तुम्ही ॲज अ कोच, हेल्थ कोच म्हणून, वेलनेस कोच म्हणून तुम्ही काम करू शकता हे मला त्यांनी सांगितलं आणि मला प्रोग्रामला येण्यास निमंत्रित केलं. जेव्हा मी तो फर्स्ट प्रोग्राम पाहिला तेव्हा मला आयुष्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आणि ही संधी आहे. इथे लँग्वेजची अडचण नाही, इथे शिक्षणाची अडचण नाही, या संधीबरोबर आपण काम करू शकतो हा विश्वास वाटला आणि मी स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला.
आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. अंबाजोगाईमध्ये पण मी आणि माझी मिसेस आणि माझा छोटा मुलगा घेऊन आम्ही तिथं पण 1500 रुपयाच्याच पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होतो. तिथून हर्बल लाईफची सुरुवात झाली आणि मग हा व्यवसाय समजून घेतला आणि आज हर्बल लाईफमध्ये मागच्या 5 वर्षापासून काम करतोय. स्टेप बाय स्टेप काम समजून घेतलं, हा मार्केटिंग प्लॅन समजून घेतला, हळूहळू इन्कम वाढलं आणि मग फुल टाईम आता मी हर्बल लाईफ वेलनेस कोच म्हणून आत्ता काम करतो. डेली आज मी 20K एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट टीम म्हणून या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक लोकांना हेल्थविषयी जागृत करतोय. त्याचबरोबर लोकांना हेल्थ कोच बनवण्यामध्येही महाराष्ट्रामध्ये अनेक हेल्थ कोचेस बनवले आहेत. 2000पेक्षा जास्त कोचेस माझ्या टीममध्ये महाराष्ट्रभर काम करतात आणि महिन्याला चांगलं अर्निंग करतायत. लोकांना निरोगी आणि आनंदी बनवण्याचं काम मी आणि माझी टीम महाराष्ट्रभर करतोय आणि हा प्रवास आज तुमच्याशी शेअर करताना खरंच खूप आनंद वाटतोय, हॅपीनेस वाटतोय. डे बाय डे मी माझा प्रवास आणि माझ्या सक्सेसचं राज या ठिकाणी शेअर करणार. नक्की तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. म्हणजे बघा आज जून महिना आहे. जून महिन्यामध्ये 2021ला मी सुपरवायझर झालो होतो आणि 18 महिन्यामध्ये सुपरवायझर ते प्रेसिडेंट टीम सगळ्या वेलनेस कोचचं हे ड्रीम असतं आणि ते फक्त 18 महिन्यामध्ये माझं कंप्लीट झालं होतं. तर हा प्रवास मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करेल. जर तुम्हाला आवडला असेल माझा प्रवास, तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू.